मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 143 अन्वये सरबांधावरून रस्त्याची मागणी तहसीलदार साहेबांसमोर कशी करायची, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात आणि त्याची साधारण प्रक्रिया कशी चालते याबाबत व्हिडिओ अपलोड केलेला होता. तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. त्या व्हिडिओनंतर अनेकांनी असे विचारले की शेतरस्त्यामध्ये एखाद्या व्यक्तीने खोडसाळपणे अडथळा केला असेल तर त्याची काय प्रक्रिया असते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीने शेतात जाण्यासाठी अस्तित्वात असणारा रस्ता अडवला किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण केला तर त्या बाबतीत कायद्यामध्ये काय तरतूद आहे, तसेच याची साधारण प्रक्रिया कशी चालते, त्याचप्रमाणे नवीन रस्ता मागणी अर्ज आणि रस्त्यात केलेला अडथळा काढून मिळण्यासाठीचा अर्ज यामध्ये नेमका काय फरक आहे याबाबत माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण त्याबाबत काही बेसिक माहिती घेणे गरजेचे राहील. बघा, ज्यावेळेस आपण तहसीलदार साहेबांच्याकडे रस्ता खुला करून मागण्यासाठी जातो त्यावेळेस आपण मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906चे कलम 5 अन्वये रस्ता केस दाखल करत असतो. अडवलेला रस्ता खुला करून मागण्यासाठी आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम 143 अनुसार अर्ज दाखल करायचा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा फक्त आणि फक्त शेत जमिनींनाच लागू आहे, अकृषिक जमिनींना लागू नाही. त्याचबरोबर या कलमान्वये कारवाई करताना अडवला गेलेला रस्ता हा पूर्वापार वहिवाटीचा तसेच वापराचा असावा आणि त्यामध्ये अडथळा केला गेला आहे हे स्पष्ट दिसावे असे देखील अपेक्षित असते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ही देखील असते की यामध्ये रस्ता केस आपणास दाखल करावी लागते आणि अशी रस्ता केस आपणास अडथळा झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत दाखल करावी लागते. जर तुम्ही अडथळा झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत कलम 5 अन्वये रस्ता केस दाखल केली नाही तर निश्चितच तुमची केस काढून टाकली जाते. आता ही सर्व बेसिक माहिती घेतल्यानंतर आपण पाहूयात की हा रस्ता केस किंवा ही रस्ता केस कशी दाखल करायची आणि याची सर्वसाधारण प्रोसिजर कशी चालते. बघा, याबाबतची संपूर्ण प्रक्रिया कलम 7 मध्ये सविस्तररित्या दिलेली आहे. सर्वात प्रथम तर वर तहसीलदार साहेबांचे कोर्टात असे लिहून त्याखाली वादीचे नाव, वय, कामधंदा, संपूर्ण पत्ता लिहावा. त्यानंतर ज्या व्यक्तीने रस्त्यामध्ये अडथळा केलेला असेल तो प्रतिवादी मानला जाईल. या प्रतिवादीचे देखील संपूर्ण नाव, वय, कामधंदा आणि संपूर्ण पत्ता लिहावा लागेल. त्यानंतर तुम्हाला मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906चे कलम 5 अन्वये वादपत्र असे वर लिहावे लागेल की ज्यामुळे तहसीलदार साहेबांना हे आकलन होईल की तुम्ही अडवलेला रस्ता खुला करून मागत आहात. त्यानंतर प्रतिवादीने कशा प्रकारे चालू असणाऱ्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे त्याचे स्वरूप लिहावे लागेल. जसे की रस्त्यामध्ये काटे टाकलेले असतील, रस्त्यामध्ये मोठे दगड टाकलेले असतील किंवा मग कंपाऊंड वगैरे बांधलेले असेल, असे ज्या कोणा प्रकारे अडथळे किंवा अडथळा केलेला असेल ते सविस्तर लिहावे लागेल. त्याचबरोबर त्या अडथळ्याबाबत फोटोग्राफ्स वगैरे असतील तर ते देखील जोडणे कायद्याने आवश्यक राहते. त्यानंतर ते वादकारण उद्भवल्याबद्दल तारीख नमूद करणे कायद्याने अपेक्षित राहते. कारण वादकारण जेव्हापासून उद्भवले म्हणजे जेव्हापासून अडथळा निर्माण केला गेला तेव्हापासून 6 महिन्यांच्या आत असा दावा दाखल करणे आवश्यक राहते. अशी सर्वतोपरी माहिती लिहून वादपत्र तयार झाले की त्यासोबत काही कागदोपत्री पुरावे देखील तुम्ही जोडले पाहिजेत. असे वादपत्र तयार झाल्यानंतर ते तुम्ही डायरेक्टली तहसीलदार साहेबांच्या समोर दाखल केले पाहिजे. म्हणजेच कलम 5 अन्वयेचे वादपत्र आवक जावक विभागात देऊ नये, पोस्टाने पाठवून देऊ नये किंवा त्या वादपत्रात पार्टी नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीतर्फे देखील पाठवून देऊ नये. वादपत्र तहसीलदार साहेबांसमोर दाखल केल्यानंतर तहसीलदार साहेब त्या वादपत्राबाबत सत्यापन घेतात आणि समोरील पार्टीस म्हणजे ज्या व्यक्तीने रस्त्यामध्ये अडथळा केलेला आहे त्या पार्टीस नोटीस काढतात. त्यानंतर समोरील पार्टी नेमलेल्या तारखेस हजर राहून म्हणणे दाखल करते. त्यानंतर तहसीलदार साहेब स्थळ पाहणीसाठीची तारीख नेमतात की ज्या तारखेस दोन्ही पक्षकारांनी रस्ता अडवलेल्या ठिकाणी हजर राहायचे असते. तहसीलदार साहेब खरोखरच रस्ता अडवलेला आहे का नाही याबाबत पाहणी करून त्या जागेवर काय परिस्थिती आहे याबाबत पंचनामा करतात आणि गुणांवर या अर्जाचा न्यायनिर्णय केला जाऊन वादी म्हणत असल्याप्रमाणे जर प्रतिवादीने रस्त्यामध्ये अडथळा केलेला असेल तर तहसीलदार तसा अडथळा काढून देण्याबाबत न्यायनिर्णय पारित करतात. जर असा अडथळा सिद्ध होऊ शकला नाही तर तहसीलदार साहेब वादपत्र नामंजूर देखील करू शकतात. बघा, असे अनेक वेळा पाहण्यात येते की
मागणीसाठी कोणता कायदा, कोणते कलम आणि रस्त्यामधील अडथळा काढण्यासाठी कोणता कायदा आणि कोणते कलम यामध्ये अनेकांच्या मनात दुविधा आढळून येते। ही गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम 5 आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम 143 यामधील फरक थोडक्यात समजावून घेऊयात। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 अन्वये आपण सर्वे नंबरच्या बांधावरून शेतामध्ये येणे जाण्यासाठी नवीन रस्ता मागत असतो, परंतु मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम 5 अन्वये आपण पूर्वी वापरत असलेला जो रस्ता एखाद्या व्यक्तीने खोडसाळपणे किंवा स्वतःच्या फायद्याकरता अडवलेला असतो तो खुला करून मागत असतो। कलम 143 अन्वये आपण एखादा रस्ता अर्ज दाखल केला तरी त्याचे कामकाज चालवले जाते, परंतु कलम 5 अन्वये आपण वादपत्र किंवा रस्ता केस दाखल करणे कायद्याने अभिप्रेत असते। कलम 5 अन्वये तहसीलदार साहेब रस्त्यामधील अडथळा काढून किंवा रस्ता पूर्ववत करून देतात आणि कलम 143 अन्वये तहसीलदार साहेब सर्वे नंबरच्या बांधावरून नवीन रस्ता मंजूर करू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम 5 अन्वये आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।